आमची एकच मागणी आहे की पवनार ते पत्रादेवी शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग म्हणजेच शक्तीपीठ महामार्ग हा कायमस्वरूपी रद्द करावा। ही एकच मागणी घेऊन आम्ही गेली जवळपास 1.5 वर्ष झालं आंदोलन करतोय, मोर्चे काढतोय, परिषदा घेतोय। सरकारला आमची एकच मागणी आहे की हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा। आता 9 तारखेला परिषद घेत आहे तुम्ही, सर्व जिल्ह्यातील शेतकरी येत आहेत का अजून दुसरी? बघा 12 मार्च 2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे आम्ही आंदोलन केलं। त्या आंदोलनाला जवळपास 12 जिल्ह्यातील शेतकरी एकजुटीनं तिथं आम्ही उपस्थित झालो आणि ते आंदोलन झालं। त्याच दिवशी आंदोलनाची श्रृंखला कायम पुढे चालू राहावी आणि शेतकऱ्यांना भूसंपादन कळावं आणि आपली फसवणूक कुठं होते हे कळावं आणि त्यासोबतच हा महामार्ग कशा पद्धतीनं लादला जातोय याचं एक विचार मंथन व्हावं। या अनुषंगाने आम्ही काही परिषदा आयोजित करतोय। त्याचाच एक भाग म्हणून मराठवाड्यातली पहिली राज्यस्तरीय परिषद ही 8 एप्रिल 2025 रोजी लातूर येथे आपण आयोजित केलेली आहे आणि या परिषदेला 12ही जिल्ह्यातील बाधित शेतकरी उपस्थित राहणार आहेत। त्यासोबतच आजूबाजूच्या जिल्ह्यातील आणि लातूर जिल्ह्यातील शेतकरी हे मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत। 32,000 एकर जवळपास जमीन जाणार आहे। त्यापैकी सरकारची 200 एकराच्या आसपास जमीन याच्यामध्ये आहे अशी माहिती मिळते। बाकी पूर्ण खासगी जमीन याच्यामध्ये संपादित केली जाणार आहे आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातली जास्तीत जास्त बागायती जमीन या प्रकल्पाखाली जाते। त्यातल्या त्यात लातूर जिल्ह्यातील मांजरा डावा कालवा आणि मांजरा उजवा कालवा या दोन्ही कालव्याच्या लाभ क्षेत्रातील जमीन जास्तीत जास्त या महामार्गामध्ये बाधित होते।